या जगात ना जनरली दोन टाईपचे लोक असतात. पहिले म्हणजे ते ज्यांच्या लाईफमध्ये थोडा जरी प्रॉब्लेम आला ना, त्यांना सगळं जग संपल्यासारखं वाटतं. दे फील लाईक यार माझ्यासोबतच असं का होतं, वाय ऑलवेज मी. प्रत्येक गोष्टीला ब्लेम करायला लागतात, प्रत्येक गोष्टीबद्दल कंप्लेन करायला लागतात, विक्टम माइंडसेटमध्ये घुसून जातात. आणि सेकंड टाईपचे लोक म्हणजे त्यांच्या लाईफमध्ये पण प्रॉब्लेम्स येतात, त्यांच्या लाईफमध्ये पण हार्ट ब्रेक्स होतात, फेलियर्स येतात, पण ते स्वतःला ब्रेक होऊ देत नाहीत. उलट त्यातूनही अजून स्ट्रॉंग बनून बाहेर पडतात. आता प्रश्न हा आहे की सेम प्रॉब्लेम्स असून सुद्धा काही लोक एकदम कोलॅप्स होऊन जातात आणि काही लोक एकदम मेंटली अनब्रेकेबल कसे काय असतात. सिम्पल आहे, तुमची मेंटल स्ट्रेंथ. आणि अनफॉर्च्युनेटली भरपूर लोक ही स्किल कधी बिल्डच करत नाही. ते इमोशन्सला स्वतःवर कंट्रोल करू देतात, डिस्कम्फर्ट झालं की दूर पळतात आणि मग म्हणतात की यार लाईफ इतकी डिफिकल्ट का वाटते. पण आज नंतर कधीच तसं होणार नाही, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 असे पॉवरफुल टेक्निक सांगणार आहे जे तुमच्या माइंडला ट्रेन करतील शांत राहायला, कंपोज राहायला आणि लाईफमध्ये काही जरी झालं तरी सुद्धा ती सिच्युएशन हँडल करायला. चला बघूया. नंबर 1 इज स्टॉप प्लेइंग द विक्टम. मी खूप लोकांकडून ऐकलंय की यार मला लाईफमध्ये हे करायचंय पण माझ्याकडनं नाही होणार, माझे पॅरेंट्स मला सपोर्ट करत नाही, मला एन्झायटी आहे, माझं नशीबच खराब आहे. आणि ऑनेस्टली मला एक गोष्ट या सगळ्यांमध्ये कॉमन काय वाटते माहितीये, की यांना सोल्युशनची गरज नाहीये, यांना सिम्पथीची गरज. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या मोमेंटला तुम्ही स्वतःला असं विक्टिम लेबल करता ना, त्याच मोमेंटला तुम्ही तुमची पॉवर गमावता. सायकोलॉजीमध्ये ना एक कॉन्सेप्ट आहे, एक्सटर्नल लोकस ऑफ कंट्रोल. यामध्ये ना तुम्हाला असं वाटतं की यार तुमची हॅपीनेस, तुमची सक्सेस, तुमचं पीस हे दुसऱ्या लोकांवर डिपेंड आहे. पण जे लोक मेंटली स्ट्रॉंग असतात ना, त्यांचं उलट असतं. त्यांच्या लाईफमध्ये काही जरी प्रॉब्लेम आली, काहीही सिच्युएशन आली, तरी त्यांचा माइंडसेट असा असतो की यार इथून पुढे जे काय होईल ते मी डिसाईड करेन. ओके, ही प्रॉब्लेम माझ्या लाईफमध्ये आली, ही सिच्युएशन आहे, पण मी हँडल करू शकते किंवा मी हँडल करू शकतो. सिच्युएशन काही असो, प्रॉब्लेम्सला इग्नोर करून नाही चालणार आहे. जी गोष्ट तुमच्या हातात आहे त्याच्यावर फोकस करा आणि इम्प्रूव्ह करा. आणि जी गोष्ट हातात नाहीये, सिम्पली त्या गोष्टीवर टाइम वेस्ट करणं बंद करा. स्वतःला एक सवय लावा. जेव्हा तुम्ही विचार करता ना की यार माझ्याकडनं नाही होणार, त्याऐवजी असा विचार करा की मी करू शकेन, मला जमेल. जेव्हा तुम्हाला असा विचार येईल ना की यार मी फेल झालो तर, माझ्याकडनं जर हे नाही झालं तर, त्याऐवजी असा विचार करा की सगळेच करू शकता, मग मी का नाही करणार, माझ्याकडून पण होईल. माझ्याच लाईफमध्ये इतके प्रॉब्लेम्स काय, माझ्यासोबतच असं का होतं. याऐवजी असा विचार करा की ही माझी टेस्ट सुरू आहे आणि याच्यातून मी आणखी स्ट्रॉंग होणार आहे. तो विक्टम माइंडसेट सोडून द्या. हे छोटे छोटे चेंजेस तुमचा माइंडसेट कम्प्लिटली चेंज करतील. सेकंड इज द 90 सेकंड्स रूल. मेंटल स्ट्रेंथ म्हणजे इमोशन्सला इग्नोर करायचं आणि इमोशन्सला फीलच करायचं नाही किंवा स्वतःला डिस्ट्रॅक्ट करायचं असं नसतं. मेंटल स्ट्रेंथ म्हणजे निगेटिव्ह इमोशन्स मधून तुम्ही स्वतःला किती लवकर रिकव्हर करता. रिसर्च नुसार जेव्हा तुमचे इमोशन्स एकदम पीकवर असतात ना, म्हणजे तुम्ही एकदम अँगर मध्ये आहात किंवा सॅड आहात किंवा एकदमच खूप हॅपी आहात, त्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये रिलीज होणारे केमिकल्स रफली 90 सेकंड्स मध्ये सेटल होतात. म्हणजे फक्त 1.5 मिनिट. त्यामुळे प्रॉब्लेम तुमचे इमोशन्स नाहीये, प्रॉब्लेम हा आहे की आपण सारखं सारखं त्या गोष्टीचा विचार करत राहतो, आपण सारखे सारखे ते सिनारिओज रिप्ले करत राहतो आपल्या माइंडमध्ये. त्याच्यामुळे स्ट्रेस आणखी ऍक्टिव्ह होतो. पण मेंटली स्ट्रॉंग लोक काय करतात माहितीये, ते पॉज घेतात, शांत होतात, ते त्यांच्या इमोशन्सला सेटल होऊ देतात. लांब श्वास घ्यायचा आणि बॉडीला सेटल होऊ द्यायचं. मी स्वतः एक रूल फॉलो करते, म्हणजे जेव्हा माझे इमोशन्स एकदम असे पीकवर असतात ना, मी माझ्या लाईफचा कुठलाही इम्पॉर्टंट डिसिजन घेत नाही. म्हणजे मी खूप जास्त सॅड असेल, खूप जास्त रागामध्ये असेल, खूप जास्त आनंदी जरी असेल ना, तरी मी कुठलाही डिसिजन घेत नाही. कोणी जरी तुम्हाला ट्रिगर केलं आणि तुम्हाला कितीही राग आला ना, तरी सुद्धा एकदम रिॲक्ट करायचं नाहीये. 90 सेकंड्स वेट करा. ट्रस्ट मी, त्या 90 सेकंड्सच्या पेशन्स नंतर तुम्ही खूप वेगळ्या पद्धतीने रिस्पॉन्ड कराल. नाउ थर्ड थिंग इज डू हार्ड थिंग्स ऑन पर्पज. आपल्या सगळ्यांनाच ना कम्फर्ट झोन खूप आवडतो, म्हणजे कम्फर्ट मध्ये राहायला, इझी गोष्टी, शॉर्टकट्स ह्या गोष्टी आपल्याला खूप आवडतात. पण प्रॉब्लेम काय माहितीये, कम्फर्ट तुम्हाला मेंटली स्ट्रॉंग बनवत नाही. तुमचा ब्रेन सुद्धा एक मसल आहे ना, नो चॅलेंज नो ग्रोथ. सायकोलॉजीमध्ये एक कॉन्सेप्ट आहे स्ट्रेस इनॉक्युलेशन. म्हणजे इंटेन्शनली थोडं डिस्कम्फर्ट चूज करणं, जेणेकरून फ्युचरमध्ये तुम्हाला मोठे मोठे चॅलेंजेस हँडल करता येतील. लाईक सकाळी लवकर उठणे, वर्कआउट करणे, टफ कन्व्हर्सेशन करणे, लोकांना नाही म्हणणे, फोन साईडला ठेवून एकदम फोकसने काम करणे अँड एक्सेट्रा. प्रत्येक वेळा जेव्हा तुम्ही असं डिस्कम्फर्ट, डिफिकल्ट गोष्टी चूज करता ना, नॅचरली तुमचा माइंड हळूहळू करत स्ट्रॉंग बनत जातो, कारण तो टफ सिच्युएशन हँडल करण्यासाठी आणखी प्रिपेअर होत जातो. फोर्थ थिंग इज
थर्ड पर्सन सेल्फ टॉक. जेव्हा तुम्ही असे खूप ओव्हरवेल्म झालेले असतात ना, असं मनात एकदम इमोशन्सचं वादळ फुटलेलं असतं, तेव्हा एक सिम्पल ट्रिक यूज करा. स्वतःसोबत एका थर्ड पर्सन सारखं बोला. फॉर एक्झाम्पल, जर माझे इमोशन्स एकदम असे पीकवर गेले असतील ना, की मी खूप जास्त स्ट्रेसमध्ये आहे, तर मी स्वतःसोबत बोलेल की साक्षी शांत हो, साक्षी काम डाऊन, तू हे सगळं करू शकते, साक्षी तू सगळं हँडल करू शकते. सुरुवातीला थोडंसं वियर्ड वाटतं, पण रिसर्च सीज की थर्ड पर्सन सेल्फ टॉक तुमच्या इमोशनल ब्रेनला शांत करून तुमच्या लॉजिकल ब्रेनला ऍक्टिव्हेट करतो. त्याच्यामुळे पॅनिक कमी होतो आणि तुम्हाला आपोआप क्लॅरिटी मिळते. त्यामुळे नेक्स्ट टाइम जर तुम्हाला ओव्हर थिंकिंग सुरू झाली ना, तर स्वतःला जज करू नका, स्वतःला कोच करा. जसं तुम्ही तुमच्या फ्रेंडला ऍडवाइस देता, जसं तुम्ही तुमच्या फ्रेंड सोबत बोलता ना, तसं स्वतःसोबत बोला. नाउ लास्ट पॉइंट इज बिल्ड युअर सेफ्टी कनेक्शन्स. स्ट्रॉंग लोक सिंगल हँडेडली सगळं मॅनेज करतात असं काही नसतं. रियालिटीमध्ये स्ट्रॉंग लोकांच्या लाईफमध्ये सुद्धा लोक असतात, पण एकदम लिमिटेड. दे हॅव राईट पीपल जे त्यांना सपोर्ट करतात, जे त्यांना जज करत नाही, जे त्यांना ग्राउंडेड ठेवतात. ट्रस्ट मी, चांगले रिलेशनशिप्स आणि चांगले लोक तुमचा स्ट्रेस कमी करू शकतात आणि ते तुमच्या लाईफमध्ये रेझिलियन्स वाढवतात. त्यामुळे एकदमच असं एकटं होऊन मॉक मोड मध्ये घुसायची गरज नाहीये. तुम्हाला फक्त चुकीच्या लोकांपासून दूर राहायचंय. तुम्हाला 10-12 लोकांची गरज नाहीये. तुम्हाला 1 ते 2 लोक भेटले चांगले सपोर्ट करणारे, दॅट्स इनफ. ओके, दॅट्स ऑल फॉर टुडे. चला एकदा सगळे पॉइंट्स आपण रिकॅप करूया. जर तुम्हाला मेंटल स्ट्रेंथ बिल्ड करायची असेल तर फर्स्ट थिंग इज विक्टिम माइंडसेट सोडावा लागेल. सेकंड, 90 सेकंड्स इमोशन रूल फॉलो करायचा आहे. थर्ड, इंटेन्शनली डिफिकल्ट थिंग्स डिस्कम्फर्ट चूज करा. फोर्थ इज एकदम इमोशन्सच्या पीकवर असाल तर थर्ड पर्सन सेल्फ टॉक यूज करा. अँड फिफ्थ इज कमी पण योग्य लोकांसोबत कनेक्शन्स बिल्ड करा. आणि मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा की या 5 टेक्निक्स पैकी तुम्हाला सगळ्यात जास्त कोणती आवडली, जी तुम्ही आजपासूनच फॉलो करणार आहात. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर तुमच्या फ्रेंड सोबत नक्की शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.